तुम्ही प्रार्थना फोटो झाले पाहिजे ना आजी मुंबई तिथे फोटो जाते यांनी करलाय करतात काम पठाण साहब लोके सर सगळ्यात महागातले आहेत वही येते जबरदस्त क्वालिटीचे आहे, छान पद्धतीचे वह्या इथं करण्यात आल्या. नंबर आहे पुढं पाय फोटो झाला पाहिजे पहिली ज्यांच्याकडून हा कार्यक्रम झालाय ते म्हणजे प्रकाश भाऊ इंगळे, त्यांचे बंधू रमेश भाऊ इंगळे यांचं सर्वांच्या वतीने आज इथं स्वागत होत आहे. सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी स्वागत करावं. सार्वजनिक करू भाऊ तुम्ही खरंच आज एक खूप स्तुत्य असा उपक्रम राबवलेला आहे की आज म्हणजे तुम्ही हे जे काही 6 वह्या त्यांना दिलेल्या ह्या जवळपास त्यांना दिवाळीपर्यंत चालणार आहे. दिवाळीच्या नंतर परत मग आम्ही काही ना काही प्रयत्न त्याच्यात करणार आहोत. पण तुम्ही मागं पडायचं नाहीये. तुम्ही या गोष्टीतून काय शिकायचंय? कशासाठी आले इथं? शिकायसाठी आले आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शिकून या ठिकाणाहून तुम्हाला हे शिकून जायचे की आज म्हणजे आज आपल्याला एकाला मदत केलेली आहे. आपण 50 जणांना आणि 100 जणांना आपल्याला कार्यक्रम पार पाडा. समाजाच्या मुलांपर्यंत तळागाळात पोहोचून ते मुलांना शिक्षणाचं महत्त्व बाबा सदैव पटवून देत राहिले आणि त्याच माध्यमातून आज आपण सर्व घडलेलो आहे आणि त्यांची मुलं सुद्धा त्यांच्या पायावर पाऊल टाकत आज त्यांनी हा उपक्रम राबवला आहे. कारण हे एका पहाडाच्या वस्तीत असलेले हे गाव आहे आणि त्या गावात मुलगा यांनी आणि त्यांच्या परिवाराच्या वतीने व सर्व इंगळे परिवाराच्या वतीने पाठ्यपुस्तक वाटवण्याचा कार्यक्रम आज राबवलेला आहे आणि याच पाठ्यपुस्तकाच्या वतीनं हे विद्यार्थी हे छोटे बाल हे मोठे होणार ही त्यांची अपेक्षा आहे. आणि बाबाच्या वतीनं जो हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे खरंच मी या इंगळे परिवाराचं सर्व जालना मीडिया ग्रुपच्या वतीनं व आमचे भ्रष्टाचार निर्मूलन जन आंदोलन समितीचे अध्यक्ष पठाण साहेब यांच्या वतीनं आभार मानतो आणि पुन्हा एकदा बाबाच्या पुण्यतिथी निमित्त मी त्यांना अभिवादन करतो आणि थांबतो. जय हिंद जय बोला ना. या ठिकाणी शाळेच्या वतीनं आपले पंडित सर आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करणार आहेत. मी त्यांना विनंती करतो त्यांनी विद्यार्थ्यांना आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करावं. आजच्या कार्यक्रमाविषयी बोला थोडंसं.